श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम दुर्गाय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 3 ऑक्टोबर 2024 रोजी नवरात्र उत्सव सुरू होत आहे. नवरात्रीमध्ये विविध स्तोत्र मंत्र पठण करून आपल्याला देवी मातेची उपासना करायची आहे. आपल्यापैकी बरेच जण दुर्गा सप्तशतीचं पारायण नवरात्रीमध्ये करतात. दुर्गा सप्तशतीचं पाठ किंवा पारायण करणं ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचं? दुर्गा सप्तशती ग्रंथातील एक अत्यंत प्रभावी स्तोत्र सिद्ध कुंजिका स्तोत्र. सप्तशती ग्रंथाला पूर्णत्व ज्या स्तोत्रामुळे प्राप्त झालं ते म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र. जीवनातील सर्व समस्यांचं निवारण करण्याची शक्ती या स्तोत्रामध्ये आहे. मनोभावे जर आपण पठण केलं, कर्जबाजारी असाल, नोकरी धंद्यातील समस्या असतील आणि ज्या वेळेला असं वाटेल की आता सर्व मार्ग संपले आहेत, आपण अशा वेळेला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं, संकल्पित पाठ करायचे. आणि सिद्ध कुंजिका स्तोत्राचे नवरात्रीमध्ये जर आपण संकल्पित पाठ केले, ह्याच्यासारखी देवी मातेची दुसरी प्रभावी सेवा नाही. सिद्ध कुंजिका स्तोत्राचे नवरात्रीमध्ये संकल्पित पाठ कसे करावे, यासाठी कुठले नियम पाळावे लागतात, पूजा कशी मांडायची, याचं महत्त्व काय, हे पाठ कसे वाचावेत, कधी वाचावेत, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा, आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं, स्त्री किंवा पुरुष कोणीही सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करू शकता. मात्र एक लक्षात ठेवायचं, नवरात्रीमध्ये आपण यथाशक्ती या स्तोत्राचे रोज पाठ करायचे, संकल्पित पाठ करायचे. संकल्प केल्याशिवाय हे पाठ करून उपयोग नाही. संकल्प करूनच सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ आपल्याला करायचे आहेत. दुर्गा सप्तशतीचं पारायण कसं करावं, पाठ कसं करावेत, किती पाठ करावेत, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, आपण तो नक्की बघावा. संपूर्ण दुर्गा सप्तशती ग्रंथ देखील या चॅनलवर आहे, आपण तो ऐकून सोबत पठण करा. तरीसुद्धा बऱ्याच वेळा काय होतं की नवरात्रीमध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांना, देवी भक्तांना इच्छा असते, मात्र काही कारणास्तव दुर्गा सप्तशतीचं पारायण जमत नाही. अशा वेळेला आपण काय करायचं? सिद्ध कुंजिका स्तोत्राचे संकल्पित पाठ करा, आपल्याला दुर्गा सप्तशती पारायणाचं फळ प्राप्त होईल. सिद्ध कुंजिका स्तोत्राचे नवरात्रीत किती पाठ करावेत? संकल्प करून आपण 1, 3, 5, 7, 9 किंवा 11 पाठ नवरात्रीमध्ये करू शकता. रोज 1 याप्रमाणे आपण 9 पाठ करू शकता. काही जण रोज 9 पाठ याप्रमाणे नवरात्रीमध्ये 9 दिवस पाठ करतात. स्तोत्र खूप छोटं आहे, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये याचं पठण होईल आणि आपल्याला ते सोपं जावं म्हणून आपल्या या चॅनलवरती सिद्ध कुंजिका स्तोत्राचा देखील व्हिडिओ आहे. तसंच या स्तोत्राचे 9 पाठाचा व्हिडिओ देखील मी लवकरच अपलोड करेल. आपल्याला ते ऐकून सोबत पठण करणं सोपं जाईल. अशा वेळेला आपण जेवढे जास्त शक्य होतील तेवढे पाठ करावेत. सिद्ध कुंजिका स्तोत्राची महत्ता, त्याचं महत्त्व जाणून घ्या. सिद्ध कुंजिका स्तोत्राची महत्ता भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगितली होती की हे एक रहस्यमय, दुर्लभ असं स्तोत्र आहे, मनोकामना पूर्ण करणारं स्तोत्र आहे, दुर्गा सप्तशती पाठाचं पुण्य देणारं स्तोत्र आहे. भगवान शंकर पार्वती मातेला म्हणाले होते, गोपनीयम प्रयत्नेन स्वयंनिरीव पार्वती. आणि भगवान शंकरांचा हा उपदेश ऐकूनच पार्वती मातेने सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केलं होतं. यावरून आपल्या लक्षात आलं असेल या स्तोत्राची महत्ता काय आहे. नवरात्रीमध्ये ज्या वेळेला देवी तत्व, शक्ती तत्व जागृत झालेलं असतं, अशा वेळेला या रहस्यमय तसंच दुर्लभ अशा स्तोत्राचं पठण जर आपण मनोभावे केलं, आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतील. कुंडलीमधील जे ग्रहदोष असतात, ज्यामुळं बऱ्याच वेळा विवाह समस्या असते, नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नाही, अडचणी येतात, स्वतःचं घर घेण्यासाठी अडचणी येतात, शत्रुपीडा होते, या सर्व समस्यांचं निवारण सिद्ध कुंजिका स्तोत्राच्या पठणानं होईल. तसंच या स्तोत्राचं जो मनोभावे पठण करतो त्याला बाहेरची बाधा, करणी याची भीती कधीच राहत नाही. कर्ज, नोकरी, आरोग्य, शत्रुपीडा आणि ज्या वेळेला असं वाटेल की आता सर्व मार्ग संपले आहेत, यातून मार्ग निघणं अवघड आहे, अशा वेळेला आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचं संकल्प करून मनोभावे पठण करा. स्वतः देवी माता आपलं रक्षण करेल, आपल्याला मार्ग दाखवेल, आपल्याला अनुभव येईल. आपले असे अनुभव कमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहा. आणि प्रत्येकाने आपण जर दुर्गा सप्तशतीचं पारायण जरी करत असाल तरी देखील आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचे संकल्पित पाठ अवश्य करावेत. हे पाठ करत असताना कोणते नियम पाळावेत? आपण दुर्गा सप्तशतीच्या पाठाला जे नियम पाळतो तेच महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत.
पहिला महत्त्वाचा नियम, ब्रह्मचर्य पाळायचं. मद्यपान, मांसाहार करायचं नाही. रात्री झोपताना जमिनीवरती घोंगडी किंवा चटई टाकून झोपायचं. गादीवरती शक्यतो झोपू नका. वाईट हेतूनं, कोणाला त्रास द्यायच्या हेतूनं या स्तोत्राचं पठण करू नका. कांदा, लसूण, हॉटेलचं अन्न, परान्न शक्यतो टाळावं. सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ करताना आपल्याकडे घटस्थापना होत असेल किंवा नसेल, आपल्या देवघरासमोर बसून किंवा घटासमोर बसून किंवा अखंड दिव्याच्या समोर बसूनच सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ करायचे. संकल्प करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संकल्प करूनच आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करायचं. स्त्री किंवा पुरुष कोणीही या स्तोत्राचं पठण करू शकता. स्त्रियांनी आपल्या डोक्यावरती पदर किंवा ओढणी घ्यावी. हातामध्ये बांगड्या असाव्यात. मोकळे केस सोडून या स्तोत्राचं पठण करायचं नाही. मासिक अडचणीच्या काळात किंवा विटाळ जर असेल तर विटाळ पाळायचा. अशा वेळेला पठण बंद ठेवायचं आणि नंतर आपण पुन्हा पठण सुरू करू शकता. घरामध्ये गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर करायचा. शरीरानं मनानं स्वच्छ राहायचं, पवित्र राहायचं, शांतता ठेवायची. एवढे नियम पाळून आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ अवश्य करावेत. वाचन कधी करायचं किंवा पठण कधी करायचं? या स्तोत्राचं पठण आपण दिवसभरात कधीही करू शकता, दुपारी 12 ते 12:30 एवढी वेळ सोडून. मात्र काही विशिष्ट वेळामध्ये या स्तोत्राचं पठण करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं, शुभ फलदायी मानलं जातं. त्या वेळा म्हणजे पहाटेच्या वेळेला, दुसरी वेळ सूर्यास्ताच्या वेळेला म्हणजे साधारण 5 वाजेपासून संध्याकाळी 6:30-7 वाजेपर्यंत आणि रात्री 9 वाजेपासून 10 वाजेपर्यंत. या 3 वेळामध्ये जर आपल्याला शक्य झालं तर या स्तोत्राचे पाठ आपण अवश्य करावेत. ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरात कधीही मनोभावे स्तोत्राचं पठण करायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अष्टमी आणि नवमी तिथी या 2 तिथीला देवीतील शक्तितत्व जे ते जागृत झालं होतं आणि मग तिनं राक्षसांचा वध केला होता. या वेळेमध्ये, या तिथीमध्ये जर आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण केलं तर ते विशेष फलदायी मानलं जातं. म्हणून आपण अष्टमी आणि नवमी या तिथीला सिद्धकुंजिका स्तोत्राचे जास्तीत जास्त पठण करावं. आता आपण बघूया सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ कसे करावे, संकल्प कसा करायचा. ज्या दिवशी आपल्याला पाठ सुरू करायचे असतील त्या दिवशी आपल्या घटासमोर अखंड दिव्यासमोर येऊन बसायचं. आपल्याला बसायला एखादं आसन घ्यावं. देवी माता घटी बसलेली असते म्हणून दुरूनच मातेला हळद कुंकू व्हायचं, एखादं फूल व्हावं, नैवेद्य दाखवावा. पंचामृताचा चालेल किंवा फळांचा चालेल. नवरात्रीमध्ये उपवास असतात, उपवासाचे पदार्थही चालतील. नैवेद्य दाखवून घ्यायचा. अखंड दिवा सुरूच असतो परंतु शुद्ध तुपाचा दिवा देखील लावावा. गणपती बाप्पाचं स्मरण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बाप्पाचं स्मरण करायचं आणि संकल्प करायचा. आपल्या उजव्या हातामध्ये हळद कुंकू अक्षता, शुद्ध जल म्हणजेच 1 पळी पाणी घ्यायचं, एखादं फूल घ्यावं. मनोमन दुर्गा मातेचं, आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करायचं. आपली जी मनोकामना असेल, ज्यासाठी आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ करत असाल, ती मनोकामना बोलून दाखवा. किंवा देवी मातेची सेवा म्हणून मी नवरात्रीमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्राचे यथाशक्ती पठण करणार आहे. यथाशक्ती हा शब्द याच्यासाठी वापरायचा की आपल्याला जर माहीत नसेल आपले रोज किती पाठ होतील किंवा एकूण किती पाठ आपण करू शकतो, यथाशक्ती मी सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करेल असं म्हणायचं आणि ही सेवा माझ्याकडून तू पूर्ण करून घे अशी आईला विनंती करायची. आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. संकल्प झाल्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण आपण सुरू करावं. अगदी मोठ्यानं नाही, अगदी हळू पण नाही, मध्यम आवाजात आपल्याला ऐकू जाईल अशा पद्धतीनं मनोभावे पठण करायचं. हे स्तोत्र म्हणताना जर आपल्याला अडचण येत असेल, आपल्या या चॅनलवरती मी सिद्धकुंजिका स्तोत्राचे 9 पाठाचा व्हिडिओ लवकरच अपलोड करेल. आपण ते ऐकून सोबत पठण करा, आपल्याला सोपं जाईल. रोज आपल्याला जेवढं शक्य होईल 1 पाठ, 3, 5, 7, 11 जेवढं जास्त आपल्याला पठण करता येईल तेवढं पठण करा. मात्र ओढून ताणून सेवा करू नका. मनोभावे सेवा झाली पाहिजे. कमी झाले तरी चालतील पण ते मनोभावे पठण करा. खूप प्रयत्न करूनही एखादा आपला प्रश्न असेल, कोणाचा विवाह जमत नसेल, रोजगार मिळत नसेल किंवा धंद्यात अडचणी असतील, कर्जबाजारी झाला असेल, मार्ग सापडत नसेल, अशांना मी सांगेल की आपण घटस्थापना ते नवमीपर्यंत रोज 9 पाठ आपण संकल्प करून अवश्य करा. जर आपण मनोभावे केले नक्कीच आपल्या समस्येचं निवारण होईल, यात काही शंका नाही. दसऱ्याच्या दिवशी अगदी साध्या पद्धतीनं उद्यापन करायचं.
दसऱ्याच्या दिवशी आपण पुरणाचा नैवेद्य करतच असतो. देवी मातेपुढं नैवेद्य दाखवायचा. एखादी सवाष्ण या दिवशी आपल्या घरी जेवायला सांगा किंवा सवाष्णीची ओटी भरली, तिचा मानसन्मान केला, दक्षिणा द्यावी, असं केलं तरी चालेल. देवी स्वरूप समजून तिला हळद कुंकू लावावं, तिची पूजा करावी. अशा पद्धतीनं स्तोत्र पठणाचं आपण उद्यापन करा. भगवान शंकरांनी पार्वती मातेला ज्या स्तोत्राची महती सांगितली ते स्तोत्र म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र. या स्तोत्राचं नवरात्रीमध्ये शक्य होईल तेवढं पठण आपण अवश्य करा. नक्कीच दुर्गा मातेच्या आशीर्वादानं आपल्या जीवनातील सर्व समस्यांचं निवारण होईल. आपल्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, मातेच्या चरणी प्रार्थना करतो. माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. शंका जरूर विचारा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री रेणुका देवे नमः.